नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर मी आज आणलेली आहे बाजारातून गवारी. तर आज आपण बनवणार आहोत गवारी. तर तुम्हाला गवारीचे आपले 2-3 प्रकार आहेत. तर मी आज एक तुम्हाला गवारीचा प्रकार दाखवणार आहे. तर चला आपण आज गवारी बघूया. तर ही गवारी मी आता स्वच्छ पाण्याखालून धुवून घेते, मग आपण ही कट करूया. आता मी इथे ही गवारी धुवून घेतलेली आहे. तर आता आपण ही कट करून घेऊयात. आता आपण ही गवारी चिरून घेतलेली आहे. तर ही मी बारीक चिरून घेतलेली आहे. तर तुम्हाला हवी तशी तुम्ही कट करू शकता आणि हे पण करू शकता, हातानेही खुडू शकता. मी इथं बारीक चिरून घेतलेली आहे. इथं मी एक कांदा घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे. तर हा आपण आता चिरून घेऊया. चला आता आपण गॅस पेटवून घेऊया. हा मी गॅस पेटवलेला आहे. आपला पॅन आता गरम होणार आहे. तर आता आपला पॅन गरम झाला की आपण ह्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत. चला आता आपला पॅन गरम झालेला आहे. मी ह्याच्यामध्ये तेल घालते. हे आता मी एवढं तेल घातलेलं आहे. तर आता हे आपलं गरम तेल होऊ द्या मित्रांनो. चला आपलं आता तेल गरम झालेलं आहे. आपण आता ह्याच्यामध्ये जिरं टाकून घेतलेलं आहे मित्रांनो. आता ही जिऱ्याची आपली फोडणी बसलेली आहे. आता ह्याच्यामध्ये मी आता ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे. आपला कढीपत्ता टाकून झाला. आता आपण कांदा टाकणार आहोत. हा मी इथे कांदा टाकून घेतलेला आहे. आता आपला कांदा छान भाजून घेऊया. थोडासा लाल ब्राऊन करायचा आहे मित्रांनो. तर आता आपला हा कांदा आपण भाजून घेऊया. चला आता आपला कांदा भाजलेला आहे. तर आपण आता ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेणार आहोत. हा मी टोमॅटो इथं टाकलेला आहे. आता हाही आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. चला आपण आता ह्याच्यामध्ये हळद घालून येऊया. आपला टोमॅटो छान भाजला आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये हळद घातलेली आहे. आणि आता आपण चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत. तर मी इथे एवढं हे मीठ घेतले. हे मीठही ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये गवार टाकणार आहोत. तर मी हे पहिलं थोडंसं मीठ टाकलं म्हणून मित्रांनो हलवून घेते. आणि आता हे हलवून झालं की आपण गवार टाकणार आहोत. तर ही मी गवार आता टाकून घेते मित्रांनो. ही मी गवार आता इथं सगळं टाकलेली आहे. तर आता ही छान आपण हलवून घेऊयात आणि मग नंतर थोडीशी आपण वाफ द्यायची आहे. चला आता आपण ही गवारी पूर्ण हलवून घेतलेली आहे. आता ही आपण थोडंसं एक 5 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. छान मिठामध्ये ही आपल्याला वाफवून घ्यायची आहे. तर मी आता ह्याच्यावरती झाकण ठेवत आहे. चला आता आपण बघूया आपली गवार छान वाफले. मित्रांनो बघू शकता की छान आपली आता गवार मिठावरती आपण वाफवून घेतलेली आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये तिखट घालणार आहोत. मित्रांनो तुम्ही बघू शकता ही छान आता आपली वाफवलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण घाटी मसाला म्हणजे आमचा सातारी मसाला टाकून घेऊया. चला मित्रांनो मी एवढा हा आमचा घाटी सातारी मसाला टाकत आहे. तर हा मी त्याचा मसाला टाकला. आपण आता ह्याला पण छान हलवून घेऊया. हा असा आपला छान लागला पाहिजे सगळीकडे मसाला. आणि मी ह्याच्यामध्ये आता गरम पाणी घालणार आहे. तर हा आपला एकसारखा हलवून घ्यायचा आहे. चला आता आपला मसाला हलवून झालेला आहे. तर मी इथे मित्रांनो गरम पाणी घालते. तुम्ही बघू शकता मी इथं गरम पाणी घातलेलं आहे. आता हे गरम पाणी मी एवढंसंच घातलं. ह्याच्यामध्ये आपली गवारी छान शिजेल. तर आता हे मी पाणी घालून झाले मित्रांनो. आपण आता ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत. तर हे झाकण मी आता एक 10 मिनिटासाठी ठेवणार आहे मित्रांनो. बघूया आपली नंतर भाजी तयार होते का. चला आता आपण झाकण काढून घेऊया. 10 मिनिटं आपली झालेली आहेत. तर तुम्ही बघू शकता आपली भाजी आता तयार झालेली आहे मित्रांनो. खूप छान शिजलेली आहे. पाणीही व्यवस्थित
आटलेलं आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया. तर मी आता शेंगदाण्याचं इथं कूट घालणार आहे. हे मी 2 चमचे आता इथं शेंगदाण्याचं कूट घालणार आहे. हे मी 2 चमचे मिश्रण टाकलेत आता शेंगदाण्याच्या कुटाचे. आता आपण छान याला हलवून घेऊया. चला मित्रांनो, आता ही आपली भाजी तयार झालेली आहे गवारची. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करा मित्रांनो. माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो माझ्या इन्स्टा आय डीलाही जाऊन मित्रांनो मला फॉलो करा. आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटतात ते नक्की मला सांगा मित्रांनो. आणि मी नवीन असल्यामुळे माझं थोडंसं चुकत असेल तर प्लीज मला सांभाळून घ्या. थँक्यू. बाय.